या समय प्रियानो मी जे राजांचे रहस्य आहे त्या राजांच्या रहस्याला आज आम्ही जाणून घेत आहोत। आणि काल प्रियानो आपण त्याचा परिचय केला, कुठले कुठले राजे होते। आणि प्रियानो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघितलं प्रियानो, प्रगटीकरणाचा 19वा अध्याय वचन 16 मध्ये की त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे। सो आम्ही बघतो की जो योहान आहे प्राणो, तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासंबंधी प्राणो जे वचन त्याने लिहिलं आणि ज्या गोष्टी होणार आहेत त्याबद्दल प्राणो त्याने या वचनामध्ये लिहिलं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्राणो येणार आहे त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की त्याच्या वस्त्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर काय लिहिलेलं असणार आहे? राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू। सो आम्ही बघतो की आमचा परमेश्वर जो आहे तो खरा राजा आहे, तो राजांचा राजा आहे। हालेलुया। मानवीय जे राजा आहे त्यांचा देखील तो राजा आहे। सर्व सर्व गोष्टीवर केवळ परमेश्वराचं राज्य आहे प्रियानो, म्हणून त्या परमेश्वराला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणतात। त्याचबरोबर प्रियानो काल आम्ही बघितलं प्रियानो की जो आमचा परमेश्वर आहे तो युगानुयुगचा राजा आहे। कसा आहे? युगानुयुग, सनातन, कधीही त्याचा जी राज्य आहे त्याचे कधीही ते समाप्त होणार नाही। त्याचं जे राज्य आहे ते युगानुयुग टिकणारं राज्य आहे। ज्या प्रकारे आणखी स्तोत्र 74 आणि 12 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देव पुरातन कालापासूनचा राजा आहे। हालेलुया। अगोदरपासून जुन्या काळापासून परमेश्वर कसा आहे? राजा आहे। त्याचबरोबर प्रियानो स्तोत्र 24:8 मध्ये आम्ही बघितलं की प्रियानो आमचा परमेश्वर जो आहे तो कसा राजा आहे? प्रतापशाली राजा आहे। हालेलुया। प्रताप करणारा परमेश्वर आहे। त्यानंतर प्रियानो काल आम्ही बघितलं की त्याच गोष्टी प्रियानो जो राजा आहे त्याच गोष्टी आम्हाला येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पण बघायला मिळतं की तो यहुद्यांचा राजा आहे। कारण प्रियानो ज्या प्रकारे वेगवेगळ्या भविष्यवाण्यामध्ये लिहिलेला आहे की तो राजा असणार आहे, तो लीन आणि नम्र आहे, तो यहुद्यांचा राजा आहे। अनेकांनी प्रियानो आपल्या शब्दाच्या द्वारे प्रियानो हे वर्णन केलं की तो येशू ख्रिस्त यहुद्यांचा राजा आहे। त्या प्रकारे आम्ही बघतो की पिलाताने ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला की तू यहुद्यांचा राजा आहे, तर त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः उत्तर दिलं की हो, मी राजा आहे। सो आम्ही बघतो की परमेश्वर आमचा राजा आहे, येशू ख्रिस्त आमचा राजा आहे। प्रियानो हा स्वर्गीय राजा आहे आणि त्याचं राज्य जे आहे ते स्वर्गीय राज्य आहे। आणि आम्ही प्रियानो काल मानवीय राज्य पण बघितलं प्रियानो। त्याचबरोबर प्रियानो इस्रायलाच्या इतिहासाबद्दल आम्ही बघितलं की सुरुवातीला प्रियानो शमूवेलाच्या काळा अगोदर इस्रायलमध्ये कोणीही राजा नव्हता। आम्ही बघतो की वेगवेगळे जे शास्ते आहेत त्या शास्त्यांच्या द्वारे प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने त्याच्या लोकांचं नेतृत्व केलं। मोशेच्या द्वारे, यहोशवाच्या द्वारे नेतृत्व केलं, शमूवेलाच्या द्वारे नेतृत्व केलं। त्याचबरोबर प्रियानो जे वेगवेगळे राजे आहेत ते राजे पण आपण बघितले प्रियानो। ज्या प्रकारे आपण पलिष्ठांचा राजा बघितला, अदोमाचा राजा, बाशानाचा राजा बघितला, त्याचबरोबर आमोरी राजे बघितले। त्याचबरोबर यहोशवासोबत जे 5 राजे लढावयास आले त्या राजांना आपण बघितलं प्रियानो। मिस्राचा राजा आपण बघितला। सो प्रियानो हे बाकीचे सर्व राजे बघितले। त्याचबरोबर जे शास्ते आहे 12 शास्ते त्यांना आपण बघितलं प्रियानो की त्यांनी कशा प्रकारे इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं। आणि आम्ही शमूवेलाचे मुलं बघितले प्रियानो की शमूवेलाचे मुलं कसे होते आणि शमूवेलानंतर त्यांनी न्यायइन्साफ करण्याचं काम केलं। परंतु प्रियानो आम्ही बघतो की ते जे मुलं होते ते शमूवेलाच्या मार्गाने चालत नव्हते आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की जे इस्रायल लोकांचे वडील आहे ते येऊन शमूवेलाला म्हणतात की आमच्यासाठी एक राजा नेमा। आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस या प्रकारे लोकांनी राजा मागितला प्रियानो त्यावेळेस परमेश्वराला वाईट वाटलं, कारण परमेश्वर स्वतः त्यांचा राजा होता। परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस इस्रायल लोकांनी बघितलं प्रियानो की वेगवेगळे राजे आहेत जे लढाया करत आहेत आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस नहाश नावाचा एक राजा प्रियानो इस्रायल लोकांवर लढण्यासाठी आला त्यावेळेस ते घाबरले प्रियानो आणि त्यांना वाटलं की आता आमच्याही बाजूने लढण्यासाठी एक मानवीय राजा असावा। आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की त्यांनी शमूवेलाच्या काळामध्ये प्रियानो आम्ही बघतो की त्यांनी शमूवेलाकडे मागणी केली की आमच्यासाठी तू एक राजा नेम। आणि आम्ही बघतो प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं पहिली शमूवेल याचा 8वा अध्याय, पहिले शमूवेल याचा 8वा अध्याय वचन 1
एक शमूवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रांस इस्रायलचा न्यायइन्साफ करणारे नेमिले. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की शमूवेलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलाचा न्यायइन्साफ करणारे नेमिले. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योयल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया होते. शमूवेलाच्या मुलाचं नाव काय आहे? योयल आणि अबिया. आपण सर्वजण म्हणू योयल आणि अबिया. ओके, हे कोणाचे मुलं आहे? ओके, परंतु आम्ही बघतो प्राणो ज्या प्रकारे शमूवेल प्राणो धार्मिक जीवन जगला, आम्ही बघतो की त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आम्हाला शमूवेलाच्या जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. कारण शमूवेल लहानपणापासून एलीच्या समक्षेमध्ये प्राणो परमेश्वराच्या निवास मंडपामध्ये त्याने सेवा केली प्राणो, आणि योग्य न्याय इन्साफ करण्याचं काम शमूवेलाने केलं. परंतु प्राणो मी बघतो की जे योयल आणि अबिया आहे प्राणो, हे शमूवेलाचे मुलं आहे, परंतु ते शमूवेलाच्या मार्गाने चालले नाही. सो आम्ही एलीला पण बघतो की एली देखील एक मुख्य याजक आहे आणि एलीचे 2 मुलं आहे, फिनहास आणि हफनी. जर तुम्ही शमूएलाच्या पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये वाचलं तर त्याबद्दल आम्हाला पाहायला मिळेल की ते जे 2 मुलं होते ते अधम होते. अधम म्हणजे अधम, अवज्ञा करणारे किंवा दुष्कृत्य करणारे किंवा नीतिमान नसणारे. सो प्रियांनो, आम्ही बघतो की ते वाईट चालीचे होते आणि आम्ही बघतो की ज्या निवास मंडपाच्या द्वाराशी ज्या स्त्रिया काम करायच्या, सेवा करायच्या प्राणो, त्याच्याशी ते कर्म करायचे. त्याचबरोबर जे इस्रायल लोक परमेश्वरासाठी अर्पण आणायचे प्राणो, त्या अर्पणातला जास्तीचा भाग प्राणो ते घ्यायचे. आणि त्यामुळे प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस पलिष्ठांसोबत युद्ध झालं, परमेश्वराचा कोश सोबत असताना पण आम्ही बघतो की पलिष्ठी लोकांसोबत युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये फिनहास आणि हफनी मरण पावले. त्याच दरम्यान एली सुद्धा मरण पावला. हालेलुया. सो एक पिता प्राणो असताना देखील प्राणो तो एक अयशस्वी पिता ठरला आपल्या मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी. हालेलुया. त्याचबरोबर प्राणो आम्ही बघतो की जो शमूवेल देखील आहे प्राणो, तो पण प्राणो त्याच्या पूर्ण जीवनामध्ये प्राणो तो निर्दोषपणे जगला प्राणो. त्याने परमेश्वराच्या विरोधात कुठलीही गोष्ट केली नाही, परंतु आम्ही बघतो की तो एका गोष्टीमध्ये उन्हा पडला. हालेलुया. परमेश्वराची सेवा योग्य केली, न्याय इन्साफ योग्य केला, कधी कोणाचं काही घेतलं नाही, कोणाकडं वाईट नजरेने त्याने बघितलं नाही प्राणो. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये प्राणो तो परमेश्वराच्या दृष्टीने योग्यपणे त्याने वर्तन केलं प्राणो. परंतु एका गोष्टीमध्ये तो उन्हा पडला प्राणो, ती गोष्ट म्हणजे की तो आपल्या मुलाला धार्मिकतेमध्ये तो वाढू शकला नाही. हालेलुया. एली पण एक याजक होता प्राणो, परमेश्वराची सेवा करणारा होता. आम्ही बघतो की त्याने अनेक वेळा त्याच्या मुलांना समजावलं पण त्याच्या मुलांनी ऐकलं नाही प्राणो. बऱ्याचदा अनेक आईबाप आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवतात, त्यांना जतावतात, चेतावणी देतात, परंतु प्राणो बऱ्याचदा मुलं ऐकत नाही आणि या कारणाने प्राणो ते स्वतःचं नुकसान करून घेतात. हालेलुया. परंतु आईबापाचं कर्तव्य हे आहे की त्यांनी आपल्या मुलांना योग्य गोष्टी शिकवाव्यात. कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही फक्त देवाची सेवा करतो म्हणजे फक्त आम्ही सेवाच करावी. याचा अर्थ असा होतो की परमेश्वर फक्त सेवा करण्यासाठीच आम्हाला सांगतो का प्राणो? त्याचबरोबर परमेश्वर अनेक गोष्टीबद्दल आम्हाला शिकवतो की आम्ही आपल्या लेकराची, आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची आम्ही काळजी घ्यावी प्राणो. हालेलुया. सेवेचा अर्थ हा होत नाही की फक्त सेवा करायची आणि बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. विचार करा प्राणो, एली एक याजकाची सेवा करत आहे, शमूएल प्राणो एक परमेश्वराच्या संदेशाची सेवा करत आहे, न्याय इन्साफ करत आहे, परंतु त्याच्या मुलाकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे. हालेलुया. सो प्राणो आम्ही सेवा करतो, सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही निपुण आहोत प्राणो, आम्ही कुठेही चुकत नाही, योग्य सगळ्या गोष्टी करत आहोत, पण आम्ही कुठेतरी आमच्या परिवारासाठी कमी पडतो, आमच्या लेकरासाठी कमी पडतो, आमच्या पतीसाठी कमी पडतोय प्राणो. आणि त्यामुळे आपला परिवार, आपले लेकरं, आपलं कुटुंब नाश पावतं प्राणो. मग त्या सेवेला काही अर्थ आहे का प्राणो? हालेलुया.
जरी आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये दोषी ठरत नाही, पण आम्ही एखाद्या बाबतीत का होईना प्राणो उणे पडतो. आणि तीच गोष्ट परमेश्वर प्राणो आम्हाला शमूएलाच्या जीवनातून दाखवून देऊ इच्छितो की जरी आम्ही परमेश्वराची सेवकाई करतो, परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही सगळ्या गोष्टी योग्य करतो, परंतु प्राणो ही पण आमची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही आमच्या मुलांची किंवा आमच्या परिवाराची काळजी घ्यावी. जर काळजी घेतली नाही तर त्यांचा नाश ठरलेला आहे. प्राणो ते ऐको ना ऐको, परंतु त्यांना जतावणं, त्यांना चेतावणी देणं, त्यांना सावध करणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं प्राणो हे आपलं कर्तव्य आहे. हालेलुया. सो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन प्राणो आम्हाला प्रभूचं काम करायचं आहे. आमचा परिवार, आमचं कुटुंब, आमचे मुले, आमचे पती, आमच्या सर्वस्वाला घेऊन प्राणो आम्हाला देवाचं काम करायचं आहे. त्याद्वारे प्राणो आमचा आणि आमच्या परिवाराचा बचाव होईल. सो एली एक अयशस्वी पिता ठरला. शमूएल देखील प्राणो आम्ही बघतो की तो सगळ्या बाबतीमध्ये यशस्वी ठरला. फक्त एकच गोष्ट त्याच्याकडून प्राणो झाली नाही, ती म्हणजे तो त्याच्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकला नाही. म्हणून प्राणो त्यांच्या जीवनात लोभ आला आणि प्राणो त्यांनी चुकीचा न्याय इन्साफ केला. आणि आम्ही बघतो की प्राणो एलीच्या बाबतीत पण असं झालं. एलीने अनेकदा समजावलं पण त्याच्या मुलांनी ऐकलं नाही आणि प्राणो परमेश्वराने त्यांना शत्रूच्या हातामध्ये सोपून दिलं. सो विचार करा प्राणो, जर आम्ही आमच्या प्रभूची सेवकाई करतोय, सगळ्या बाबतीमध्ये आम्ही योग्य ठरतोय, परंतु आपल्या परिवाराचा नाश होतो तर त्याचा आम्हाला काय लाभ. हालेलुया. जर आमच्या पतीचा नाश होतोय, आमच्या लेकरांचा नाश होतोय, आमच्या नातेवाईकांचा नाश होतो, आमच्या बहिणीचा नाश होतोय, आमच्या मुलींचा नाश होतोय. बऱ्याच जण प्राणो आम्ही सेवकाईमध्ये बघितलं की ते सेवकाई करतात, परंतु प्राणो त्यांच्या परिवाराकडं खूप दुर्लक्ष होतात आणि कित्येक सेवकांचे लेकरं प्राणो वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतात, वाईट गोष्टीकडे जातात. सो प्राणो, जितकी जबाबदारी परमेश्वराने मंडळीची दिलेली आहे, लोकांची दिलेली आहे, तितकीच जबाबदारी परमेश्वराने त्यांच्या प्रियजनांची, त्यांच्या घराची देखील दिली आहे. आणि ह्या गोष्टीही आम्हाला सांभाळता आल्या पाहिजेच. आम्ही प्राणो आध्यात्मिकरित्या प्रत्येक जण प्रभूची सेवकाई करत आहोत. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण आध्यात्मिक सेवकाई करत आहोत, छोटं मोठं प्रभूचं काम आम्ही करत आहोत, परंतु हे करता करता आम्हाला आमच्या कुटुंबाची पण काळजी घ्यायची आहे. हालेलुया. जर ते नाश पावले तर परमेश्वर उद्या त्यांचा झाडा तुमच्याकडून घेईल. तुम्ही तुमच्या जीवनाला तर सेव्ह कराल, तुमच्या जीवनाला तुम्ही सुरक्षित कराल, पण तुमच्या लेकराचा, तुमच्या कुटुंबाचा नाश झाला, तुमच्या परिवाराचा जर नाश झाला तर परमेश्वर त्यांच्या रक्ताचा झाडा तुमच्याकडून घेईल. हालेलुया. सो आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्राणो. आमच्या परिवाराकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे प्राणो. सो आम्ही बघतो की प्राणो शमूएला एक अयशस्वी पिता ठरला, परंतु आम्ही बघतो एक यशस्वी पिता आम्हाला पाहायला मिळत आहे, तो म्हणजे नोहा. हालेलुया. आम्ही बघतो की नोहाच्या काळामध्ये परिस्थिती कशी होती. सगळ्यात जास्त भयंकर पाप नोहाच्या काळामध्ये होतं. मानवाची दुष्टाई इतकी वाढली होती की परमेश्वराने ठरवलं की मी संपूर्ण पृथ्वीला झाडून नाश करेल. संपूर्ण पशु पक्षी सर्वांना मी काय करेल, समूळ नाश करेल. इतकी भयानक दुष्टाई त्या समय नोहाच्या काळामध्ये होती. तरी प्राणो आम्ही बघतो की नोहाने आपल्या मुलांना योग्य वळण लावलं, प्राणो आपल्या सुनांना योग्य वळण लावलं. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की नोहाच्या मुलांनीही नोहाचं ऐकलं, तारू तयार करण्यासाठी मदत केली. आणि ज्यावेळेस प्राणो परमेश्वराने सांगितलं की आपल्या मुलांना, आपल्या सुनांना, आपल्या पत्नीला तू तारवात घे, कारण मी 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडणार आहे, मी संपूर्ण पृथ्वीला नष्ट करणार आहे पावसाने. माझे प्राणो आम्ही बघतो की त्या वातावरणामध्ये प्राणो अतिशय भयंकर वातावरण नोहाच्या काळामध्ये होतं. सर्व प्रकारचं पातक प्राणो दुष्टाई इतकी वाढली होती की परमेश्वर संतप्त झाला होता, परमेश्वर नाश करण्यासाठी तयार झाला होता. परंतु प्राणो आम्ही बघतो की अशाही वेळेस प्राणो नोहाचे पुत्र आम्हाला बघायला मिळतात की आपल्या आईच्या, आपल्या बापाच्या आज्ञेमध्ये होते. जसं नोहाने त्यांना सांगितलं प्राणो तसंच ते तारवामध्ये गेले. आणि त्यांनी प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे आपल्या बापाचं त्यांनी ऐकलं प्राणो, आणि आम्ही बघतो की त्या पुरामध्ये प्राणो परमेश्वराने नोहा आणि नोहाच्या मुलांचा बचाव केला.
सो जेही लेकरं प्रियानो परमेश्वराचं ऐकतात, परमेश्वर हा आमचा स्वर्गीय पिता आहे प्रियानो. या जगामध्ये आम्ही नोहाच्या काळासारखं दुष्ट लोकांमध्ये, दुष्ट सवयीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये, पापामध्ये, व्यसनामध्ये, वाईट संगतीमध्ये, वाईट एरियामध्ये जरी आम्ही असू परंतु परमेश्वराचं जर आम्ही ऐकतो प्रियानो आणि त्यानुसार करतो तर नोहाच्या लेकरांसारखा बचाव आमचा होणार आहे प्रियानो. कधी कधी असंही होतं की एखाद्या एरियाचा म्हणा किंवा संगतीचा प्रियानो प्रभाव पडतो. याचं एक उदाहरण आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो, लोटाच्या मुली. हालेलुया. सदम गमोरामध्ये त्या राहिल्या आणि सदम गमोराचं जे वातावरण होतं प्रियानो, आम्ही बघतो की सर्व प्रकारची लैंगिकता, समलैंगिकता असेल, होमोसेक्शुअलिटी असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणामध्ये, सर्व प्रकारचं भयानक पाप सदोम आणि गमोरामध्ये होतं. आणि इतकं भयानक पाप त्यामध्ये होतं की परमेश्वराने अग्नीच्या आणि गंधकाच्या द्वारे प्रियानो सदम गमोराचा नाश केला. मग विचार करू शकतो प्रियानो की ते ठिकाणचं पाप किती भयंकर असेल. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की त्या वातावरणाचा जो परिणाम होता प्रियानो तो लोटाच्या मुलीवर झाला होता. आणि त्यातूनच आम्ही बघतो की त्यांच्याकडून काही वाईट गोष्टी घडल्या आणि त्यातूनच प्रियानो आम्ही बघतो अमोनी आणि मोवाबी लोक निर्माण झाले, जे पुढे चालून इस्रायलचे शत्रू झाले प्रियानो. हालेलुया. सो आम्ही बघतो की कधी कधी प्रियानो संगतीचाही परिणाम होतो. हालेलुया. परंतु त्याचा अपवाद जर आम्ही बघितला प्रियानो, नोहाच्या मुलांकडे जर बघितलं तर नोहाच्या काळामध्ये पण भयंकर दुष्टाई होती, पण त्याचा परिणाम नोहाच्या मुलावर झाला का? झाला का? आपल्या बापाने जे सांगितलं ते त्यांनी केलं का? केलं की नाही? त्यांनी आपल्या बापाचं ऐकलं, तारवामध्ये गेले, आपल्या पत्नीलाही घेऊन गेले आणि परमेश्वराने प्रियानो त्या संपूर्ण जलप्रलयामध्ये फक्त नोहाचं आणि नोहाच्या मुलांचा बचाव केला. सो आजही तो स्वर्गीय पिता आम्हाला सांगत आहे प्रियानो, कदाचित त्या नोहाच्या मुलासारख्या परिस्थितीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये आजही आम्ही जगत असू प्रियानो, परंतु जर आमचा स्वर्गीय पिता ज्याप्रमाणे आम्हाला सांगतोय, आम्हाला गायडन्स करतोय की माझ्या मुला माझं ऐक, आणि ज्या प्रकारे आम्ही नोहाच्या मुलासारखं आमच्या बापाचं ऐकतोय, त्या तारवामध्ये जातोय, तारण साधून घेतोय प्रियानो, तर त्या प्रत्येक जलप्रलयामध्ये आम्ही वाचवल्या जाणार आहोत. सो बचाव करणं हे आमच्या हातामध्ये आहे प्रियानो. आम्ही परिस्थितीला दोष देऊ शकत नाही, एखादा एरिया वाईट आहे त्याला दोष देऊ शकत नाही, आमच्या आजूबाजूच्या वातावरणाला आम्ही दोष देऊ शकत नाही. सो मी असेही कुटुंब बघितले प्रियानो की त्या कुटुंबामध्ये वडील व्यसनी आहे, काका व्यसनी आहे, बाकीचे सर्व व्यसनी आहे, पण तिथले जे मुलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. सो असेही काही परिवार मी बघितले. सो आम्ही नोहाच्या मुलाच्या जीवनातून शिकू शकतो प्रियानो की आमच्या आजूबाजूचं वातावरण कसंही असू द्या, कितीही वेगवेगळ्या प्रकारचे लोक असू द्या, वाईट लोक असू द्या, दुष्ट लोक असू द्या, व्यसनी लोक असू द्या, कुठल्याही प्रकारचे लोक असू द्या, परंतु प्रियानो आपल्या बापाची योग्य शिक्षण आमच्याकडे आहे प्रियानो. आम्हाला गायडन्स करण्यासाठी आमचा स्वर्गीय बाप आहे, तर निश्चित प्रियानो आमचा बचाव होणार आहे. मग तुम्ही ऐकणार का तुमच्या बापाचं प्रियानो? जो तुमचा स्वर्गीय बाप आहे त्यांचं तुम्ही ऐकणार का प्रियानो? आम्ही बघतो की प्रियानो जो अमोनी आणि मोवाबी जे वंशज आहे प्रियानो, त्या वंशजाला शापित म्हणून बघितलं जातं. परमेश्वराने प्रियानो त्यांना मेळ्यास येण्यासाठी मज्जाव केला होता. परमेश्वराने सांगितलं होतं की यांनी माझ्या मेळेला येऊ नये, कारण ही शापित लोक आहे, ते व्याभिचारातून, वाईट गोष्टीतून प्रियानो त्यांची निर्मिती झाली होती. तर परमेश्वर कदापि ही गोष्टी सहन करत नाही प्रियानो. म्हणून प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की जो हा शमूवेल आहे प्रियानो, हा शमूवेल आपल्या मुलांना शिकवण्यासाठी प्रियानो तो उन्हा पडला आणि त्यामुळं प्रियानो आम्ही बघतो की त्याची मुलं लाच घेणारे, त्याचबरोबर प्रियानो आम्ही बघतो की त्याच्या मार्गाने ते चालले नाही. सो एलीच्या मुलाबद्दल लिहिलेलं आहे की प्रियानो ते पलिष्ठांच्या युद्धामध्ये मरण पावले, परंतु जे शमूवेलाच्या काळामध्ये शमूवेलाच्या मुलांसोबत काय झालं याबद्दल प्रियानो कुठल्याही गोष्टी नमूद नाही. सो प्रियानो आम्ही बघतो की नंतर ज्या प्रकारे वचन 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूवेलाकडे आले. ते त्यास म्हणाले, पहा आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही, तर आता इतर सर्व राष्ट्राप्रमाणे आमचा न्याय इन्साफ करावास आम्हावर एक राजा
नेमा. आणि इथून सुरुवात झाली एका राजाची मागणी करण्याची. हालेलुया. त्या अगोदर पण प्रियानो इस्रायल लोकांनी वेगवेगळे राजे पाहिले असेल की एक राजा योग्य न्याय करतो, एक राजा योग्य इन्साफ करतो, एक राजा लढाया लढतो. सो परमेश्वर सगळं करत होता प्रियानो. आम्ही बघतो की मोशेने देखील न्याय इन्साफ केला आहे की नाही. दिवस दिवस बसून राहायचा बिचारा, सगळ्या इस्रायल लोकांचा न्याय करायचा. मग त्यानंतर त्याचा सासरा त्याच्याकडे येतो आणि तो म्हणतो की तू काही न्यायाधीश नेम जे तुला न्याय इन्साफ करण्यासाठी मदत करतील. हालेलुया. आणि त्याच्या सांगण्यानुसार प्रियानो मी बघतो की मोशे देखील इतर न्यायाधीशांची नेमणूक करतो. मोशेने पण एक शास्त्राचं काम केलं प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे पुढे आम्ही बघतो की या ठिकाणामध्ये इस्रायल लोकांनी प्रियानो या अगोदर वेगवेगळे राजे बघितले की एक राजा लढाई करतो, एक राजा न्याय इन्साफ करतो प्रियानो. आम्ही बघतो की शल्मोनाने देखील एक न्याय केला होता, एक न्याय इन्साफ केला होता. कुठला होता? हालेलुया. छान बरं का, आठवण आहे तुम्हाला आहे की नाही. म्हणजे एक राजाचं काम काय आहे? न्याय इन्साफ करण्याचं. तो कितवा राजा आहे? तिसरा राजा आहे. पहिला आहे शाऊल, दावीद, शल्मोन. हे अगोदर प्रियानो मिश्र इस्रायलचं त्यांनी नेतृत्व केलं, परंतु प्रियानो शल्मोन राजा नंतर याच्यामध्ये विभाजन झालं. हालेलुया. पहिला राजा कोण आहे? शाऊल. तो कोणाच्या काळात निर्माण झाला? शमूवेलाच्या काळात. त्याच्यानंतर शमूवेलानेच कोणाला? दाविदाला अभिषेक केला. आणि दाविदानंतर आम्ही बघतो की शल्मोन जो दावीद पुत्र आहे त्या शल्मोनाला अभिषेक केला. सो हे 3 राजे जे आहे प्रियानो हे इस्रायलाच्या संपूर्ण मिश्र जे 12 वंशज आहे त्यांचं नेतृत्व केले. आणि शाऊल जो आहे प्रियानो तो बन्यामीन वंशाचा आहे. कुठल्या वंशाचा आहे? बन्यामीन. आणि दावीद कुठल्या वंशाचा आहे? दावीद राजा कुठल्या वंशाचा आहे? बापरे, दावीद कुठल्या वंशाचा आहे? यहुदा वंशातला आहे. प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या वंशातून आला? यहुदा वंशातून. आणि दावीद कुठल्या वंशाचा आहे? ओके. सो आम्ही बघतो की प्रियानो वंशावळ जर माहीत असली की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणून वंशावळ पण आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे शास्ती झाली त्यानंतर शमूवेलाकडे ही मागणी करण्यात आली प्रियानो. आणि आम्ही बघतो की शाऊल हा पहिला राजा नियुक्त करण्यासाठी प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने पण त्याला सांगितलं की मी अशा अशा प्रकारचा व्यक्ती तुझ्याकडे पाठवणार आहे आणि तू त्याला काय कर? एक राजा म्हणून, इस्रायलाचा अधिपती म्हणून तू त्याची नेमणूक कर. आणि आम्ही बघतो की प्रियानो परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे प्रियानो आम्ही बघतो की शमूवेलाने शाऊलाचा अभिषेक केला. हालेलुया. परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस शाऊलाचा अभिषेक झाला प्रियानो तो अभिषेक परमेश्वराच्या इच्छेने नव्हता प्रियानो. कारण परमेश्वराने अगोदर कोणाची तरी निवड केली होती. कदाचित माझ्या मते, माझ्या विचारसरणीनुसार सांगते, कदाचित परमेश्वराला दाविदालाच राजा करायचा असेल. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त हा दाविदाच्या वंशातून, या राजकीय वंशातूनच येणार होता. कारण उत्पत्तीमध्ये परमेश्वराने अगोदरच सांगितलं होतं, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं उत्पत्ती 17 आणि 6. मी तुला अति फलसंपन्न करील, तुझपासून मी राष्ट्र निर्माण करीन, तुझपासून राज्य उत्पन्न होतील. ओके. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की प्रियानो उत्पत्तीमध्येच परमेश्वराने प्रियानो अब्राहमाला अभिवचन दिलं होतं की मी तुला अति फल संपन्न करीन, तुझपासून मी राष्ट्र निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. हालेलुया. सो परमेश्वर राज्य उत्पन्न करणार होता. वेगवेगळे राज्य इस्रायलमध्ये होणार होते, यहुदामध्ये होते. परंतु आम्हाला पाहायला मिळते की ज्यावेळेस परमेश्वराकडे प्रियानो इस्रायल लोकांनी एका राजाची मागणी केली प्रियानो त्यावेळेस परमेश्वराला वाईट वाटलं प्रियानो. परमेश्वर तर राजे देणारच होता. आणखी ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं उत्पत्ती 17 आणि 16. मी तिला आशीर्वादित करील, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईल. मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्राचे राजे निजवतील.
ओके, या ठिकाणी देखील प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने अब्राहमाला पण सांगितलं की मी राजे उत्पन्न करणार आहे. ही परमेश्वराची योजना होती की तो राजे निर्माण करणार आहे. इस्रायल लोकातून राष्ट्र निर्माण होणार आहे, राजे निर्माण होणार आहे. परंतु प्रियानो इस्रायल लोकांना खूप घाई झाली होती. हालेलुया. कधी कधी प्रियानो परमेश्वर ज्या योजना त्याने आमच्याशी केलेल्या आहे, जे प्रॉमिस त्याने आम्हाला केलेला आहे, परमेश्वर ते आमच्यासाठी पूर्ण करणार असतो. परंतु त्या अगोदर आम्हाला खूप घाई होऊन जाते. हालेलुया. परमेश्वराने उत्पत्तीमध्ये सांगितलं होतं की मी अब्रामाच्या द्वारे जी संतती येईल त्याच्यातून मी राजे उत्पन्न करणार आहे. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की मी तिला आशीर्वादित करीन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन, मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्राचे राजे निपजतील. हालेलुया. परमेश्वराने प्रियानो मी साराबद्दल बघतो की परमेश्वराने तिला अभिवचन दिलं. तिच्याबद्दल परमेश्वराने सांगितलं होतं की तिच्या उदरातून अनेक राजे निपजतील, अनेक राजे निर्माण होतील. परमेश्वर त्या राष्ट्रातून अनेक राजांना उभा करील. परंतु प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएलाचा 12वा अध्याय वचन 17, आज गव्हाची कापणी चालू आहे ना, परमेश्वराने मेघ गर्जना करून प्रजनवृष्टी करावी अशी मी प्रार्थना करील. म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की आज गव्हाची कापणी चालू आहे ना, परमेश्वराने मेघ गर्जना करून प्रजनवृष्टी करावी अशी मी प्रार्थना करीन. म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. सो परमेश्वर राज्य देणार होता, राजे इस्रायलातून निर्माण होणार होते. परंतु ज्यावेळेस इस्रायलाने परमेश्वराकडे राजा मागितला, हे त्यांचा अपराध होता, त्यांचं पाप होतं. कारण ते परमेश्वराच्या योजनेमध्ये आड येत होते. त्यांना इतर राष्ट्रासारखं व्हायचं होतं. कधी कधी आम्हाला पण वाटतं प्रियानो की आम्ही देखील इतर लोकांसारखं व्हावं. परमेश्वर हा आमचा राजा आहे, आमचा देव आहे, ह्या गोष्टी आम्ही विसरून जातो प्रियानो. आणि आम्हाला वाटतं की इतर राष्ट्रासारखा राजा आम्हाला असावा, इतर राष्ट्रासारखं आधिपत्य करणारे आमच्या सारखे असावे, इतरांसारखं आम्ही व्हावं. आणि या कारणामुळे प्रियानो आम्ही परमेश्वराचा अपराध करतो. प्रियानो हीच भावना इस्रायल लोकांच्या मनात होती की आम्हाला इतर राष्ट्रांसारखं व्हायचं आहे, इतर राष्ट्रांना जसा राजा आहे तसा आम्हाला राजा पाहिजे. आणि म्हणून प्रियानो त्यांनी परमेश्वराकडे आणि शमूएलाकडे राजाची मागणी केली. शमूएलाला म्हटलं की आमच्यासाठी तू राजा नेम. आणि आम्ही बघतो की प्रियानो राजा मागून त्यांनी परमेश्वराच्या विरोधात काय केलं होतं? अपराध केला होता. कारण या ठिकाणी वचनामध्ये लिहिलेलं आहे, मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. कधी कधी हीच भावना आमच्या मनात येते की प्रियानो मी इतर लोकांसारखं व्हावं, मी जगातल्या लोकांसारखं व्हावं. आणि मग प्रियानो आम्ही ह्याच भावनेने एखादी गोष्ट परमेश्वराकडे मागतो प्रियानो, आणि ती गोष्ट परमेश्वराच्या दृष्टीने एक अपराधासारखी होते. म्हणून जगाची मैत्री ही देवाशी काय आहे? आम्हाला जगासारखं व्हायचं नाही प्रियानो, आम्हाला आमच्या स्वर्गीय पित्यासारखं व्हायचं. ही भावना आमच्या मनात कधीच येऊ नये की मला इतर लोकांसारखं व्हायचंय, इतर राष्ट्राप्रमाणे आम्हाला व्हायचंय, आम्हाला जगातल्या लोकांसारखं अनुकरण करायचंय, जगातल्या लोकांसारखं जगायचंय, जगातल्या लोकांसारखं फॅशन करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. आणि ह्याच गोष्टीच्या द्वारे प्रियानो आम्ही परमेश्वराच्या विरोधात एखादी गोष्ट करतो, परमेश्वराच्या विरोधात आम्ही एखादा अपराध करतो. जसं प्रियानो शमूएलाने म्हटलं की तुम्ही राजा मागून परमेश्वराचा तुम्ही अपराध केला आहे. सो परमेश्वर राजा देणार होता प्रियानो. परमेश्वराने अगोदरच अब्राहमाच्या द्वारे सांगितलं होतं की तुझ्या द्वारे जी संतती येईल त्याच्यातून मी अनेक राजे उत्पन्न करणार आहे. कदाचित परमेश्वराला प्रियानो दाविदालाच अगोदर राजा करायचा असेल,
परंतु त्या अगोदर ह्या लोकांचा तकादा चालू झाला होता की परमेश्वरा आमच्यासाठी एक राजा दे. शमूएलाकडे ते मागत होते की आम्हाला राजा पाहिजे. आणि ह्या गोष्टीमुळे प्रियानो परमेश्वराला अतिशय वाईट वाटलं प्रियानो. फक्त त्यांच्या मनात ही भावना आली की आम्हाला दुसऱ्या राष्ट्रासारखं व्हायचं आहे, दुसऱ्या लोकांसारखं मला जगायचं आहे. परंतु ते हे विसरून गेले होते की परमेश्वर त्यांचा राजा आहे, ते परमेश्वराची निवडलेली प्रजा आहे आणि त्यांचं नेतृत्व स्वतः परमेश्वर करत आहे. प्रियानो ह्या प्रकारची भावना कदापिही आमच्या मनात येऊ नये की आम्हाला लोकांसारखं व्हायचंय, आम्हाला जगासारखं व्हायचंय. प्रियानो जर कदाचित आज ही भावना आमच्या मनात येत असेल तर प्रियानो ही भावना आम्हाला देवाच्या अपराधाकडे, परमेश्वराच्या विरोधात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल. हालेलुया. आम्हाला प्रभूचं अनुकरण करणारे लोक व्हायचं आहे प्रियानो, ज्याद्वारे प्रियानो कुठल्याही प्रकारचा अपराध परमेश्वराचा होणार नाही. आणि आम्ही बघतो की प्रियानो याच कारणामुळे परमेश्वराने प्रियानो ठरवलं की आता इस्रायल लोकांना एक राजा द्यायचा. आणि ज्या प्रकारे प्रियानो त्याने ठरवलं त्या अगोदर प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने सांगितलं, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 1 शमूएल याचा 8वा अध्याय वचन 9. तर आता त्याचे म्हणणे ऐक, पण त्याची चांगली कान उघडणी कर आणि त्याच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालेल हे त्यास दाखवून दे. ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो की इस्रायल लोकांनी परमेश्वराकडे आणि शमूएलाकडे राजा मागितलं प्रियानो, ज्या प्रकारे वचन 6 पासून जर मी वाचलं तर मला पाहायला मिळेल, आमचा न्याय इन्साफ करावयास आम्हावर एक राजा द्या असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर शमूएलाला म्हणाला, लोक जे तुला सांगत आहे ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाही, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहे. हालेलुया. आम्ही बघतो की प्रियानो ते शमूएलाचा धिक्कार करत नव्हते प्रियानो, परमेश्वराच्या संदेष्टाचा ते धिक्कार करत नव्हते, तर ते परमेश्वराचा धिक्कार करतात. प्रियानो आम्ही बघतो की अनेक लोक असतात की ज्यांना सेवक लोक आवडत नाही प्रियानो, ते सेवक लोकांचा खूप द्वेष करतात किंवा त्यांचा धिक्कार करतात किंवा त्यांना तुच्छ मानतात. ते सेवकांच्या बाबतीत करत नाही तर ते परमेश्वराच्या बाबतीत करतात. आणि जे ते सेवकांसाठी करतात प्रियानो, मग त्या चांगल्या गोष्टी असतील आणि ते जर सेवकांसाठी करत असेल, एका सेवकाचा ते आदर करत असेल, एखाद्या संदेष्टाचा ते आदर करत असतील, तर तो आदर परमेश्वराचा असतो. जर धिक्कार परमेश्वराचा असू शकतो तर सन्मान परमेश्वरासाठी असू शकणार नाही का? जर आम्ही देवाच्या सेवकाचा धिक्कार करतो तर तो परमेश्वराचा धिक्कार करतो. आणि जर एखाद्या सेवकाचा आम्ही सन्मान करतोय, त्याला आदर देतोय, तर तो आदर कोणाचा आहे? कोणाचा आहे? परमेश्वराने एक सेवकाला मध्यस्थी ठेवली आहे. म्हणून प्रियानो ज्या प्रकारे शमूएलला परमेश्वर म्हणतो की ते तुझा धिक्कार करत नाही, तर ते माझा धिक्कार करत आहे, ते मला ना करत आहे की मी त्यांचा राजा होऊ नये. आम्ही बघतो की ज्या प्रकारे मी काल तुम्हाला सांगितलं की कित्येक लढाया परमेश्वराने स्वतः इस्रायल लोकांकडून लढल्या प्रियानो. हालेलुया. अमालेकाचं युद्ध असेल, तांबड्या समुद्राच्या ठिकाणी जर आम्ही बघितलं तर तिथे पण परमेश्वर लढला प्रियानो, स्वतः परमेश्वर लढला. हालेलुया. स्वतः वचनामध्ये लिहिले की परमेश्वराने त्या रथाचे चाक काढून टाकले होते. स्वतः परमेश्वर स्वतः प्रियानो त्यांच्या बाजूने लढत होता. तरी प्रियानो त्यांना मानवाची अपेक्षा होती, मानवीय राज्याची अपेक्षा होती. कधी कधी प्रियानो परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत काम करणारा असतो, परमेश्वर आमच्या बाजूने लढणारा असतो प्रियानो, परमेश्वर आम्हाला सहाय्य करणारा असतो. तरी पण कधी कधी प्रियानो आम्ही एखाद्या व्यक्तीची, एखाद्या मनुष्याची अपेक्षा करतो. हालेलुया. हा आम्ही विसरून जातो की प्रियानो परमेश्वर आमचा राजा आहे, परमेश्वर आमच्या बाजूने लढणार आहे. प्रियानो आम्ही बघतो की इस्रायल लोकांनी सर्व गोष्टीचा अनुभव घेतला होता की कित्येक ठिकाणामध्ये यहोशवाच्या काळामध्ये आम्ही बघतो की 5 राजे, अमोराचे 5 राजे यहोशवाच्या विरुद्ध आणि इस्रायल लोकांच्या विरोधात आले होते. परंतु परमेश्वर म्हटलं की मी त्यांना तुझ्या हाती देईल, कारण परमेश्वर त्यावेळेस इस्रायलाकडून लढत होता. इस्रायल लोक हे विसरून गेले होते की परमेश्वर
एक राजाचं जे कर्तव्य आहे परमेश्वर करत आहे, लढण्याचं जे कर्तव्य आहे ते परमेश्वर करत आहे, सहाय्य करण्याचं जे कर्तव्य आहे ते परमेश्वर करत आहे, न्याय देण्याचं जे कर्तव्य आहे ते परमेश्वर करत आहे. परंतु ते विसरून गेले प्राण. आम्हाला पण विसर पडतो प्राण की परमेश्वराने मागील दिवसामध्ये माझ्यासाठी काय काय केलं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्या राजाने माझ्यासाठी केलेल्या आहे. कित्येक युद्धामध्ये परमेश्वर माझ्या बाजूने लढला, कित्येक आत्मिक युद्धामध्ये परमेश्वर माझ्या सोबत होता आणि त्याने माझ्या शत्रूला पराजित केलं आणि कित्येक वेळेस त्याने मला विजय केलं. या गोष्टी आम्ही विसरून जातो प्रियांनो. हे विसरून जातो की कित्येक वेळेस परमेश्वराने मला आरोग्य दिलं, कित्येक वेळेस परमेश्वराने मला अपघातातून वाचवलं, कित्येक वेळेस परमेश्वराने मला समस्येतून सोडवलं, कित्येक वेळेस परमेश्वराने मला आर्थिक पुरवठा केला. या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून जातो प्रियांनो. आणि एखादा समय, एखादा वेळ असा येतो की त्यावेळेस आम्ही परमेश्वराचा धिक्कार करतो, परमेश्वराला बाजूला ठेवतो, एखाद्या अधिकाऱ्याला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या राजाला आम्ही पुढे ठेवतो. का प्रियांनो? का आम्ही विसरून जावं की परमेश्वराने अगोदर आमच्यासाठी किती लढाया केलेल्या आहे. 5 राजे आमच्या विरोधात आले तरी परमेश्वर आमच्या बाजूनी लढला. तांबड्या समुद्राच्या ठिकाणी परमेश्वर आमच्यासाठी लढला. अमालेकाच्या युद्धामध्ये परमेश्वर आमच्या बाजूनी लढला. प्रियांनो, कित्येक युद्ध प्रियांनो जे आम्ही आत्मिक युद्ध करत आहोत, जन्मल्यापासून कित्येक युद्ध आम्ही केलेले असेल प्रियांनो, कित्येक आत्मिक युद्धामध्ये परमेश्वराने आम्हाला सहायता केलेली आहे. परंतु प्रियांनो, मी कधी कधी ह्या गोष्टी विसरून जातो की परमेश्वर माझ्या बाजूने लढला आहे. आणि त्यानंतर प्रियांनो आम्ही एखाद्या मानवाची, एखाद्या व्यक्तीची प्रियांनो आम्ही अपेक्षा करतो प्रियांनो. आम्ही परमेश्वराला विसरून जातो कधी कधी. मग आम्ही एखाद्या सेवकाच्याच मागे लागतो प्रियांनो की नाही, ह्या व्यक्तीकडून मला सहाय्य मिळेल, ह्या राजाकडून मला सहाय्य मिळेल. जर आमचा परमेश्वर हा आमचा राजा आहे तर आमची संपूर्ण भिस्त आमच्या राजावर, आमच्या परमेश्वरावर. मनुष्याला शरण जाण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे आहे. प्रियांनो, आम्ही मनुष्याला शरण जाऊ नये. एखादा सेवक आहे तो तरी कुठेतरी अपूर्ण आहे, कमी पडेल, परंतु परमेश्वर नाही प्रियांनो. परमेश्वर तुमच्या प्रत्येक युद्धामध्ये, प्रत्येक लढाईमध्ये तुमच्या सोबत आहे. एखादा सेवक प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत राहणार नाही, तुमच्या प्रत्येक समस्येसाठी प्रार्थना करण्यासाठी तो तयार राहणार नाही, परंतु परमेश्वर सदैव तयार आहे तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकण्यासाठी. म्हणून तुमच्या देवामध्ये आणि तुमच्यामध्ये कोणालाही आड येऊ देऊ नका. ठीक आहे, एक सेवक माध्यम आहे, परंतु देवाचं आणि तुमचं वैयक्तिक नातं असणं खूप गरजेचं आहे. कधी कधी प्रियांनो आम्हाला वाटतं की परमेश्वर एक वेगळ्या ठिकाणी आहे, पण जर सेवकाने जर प्रार्थना केली तरच आमच्या जीवनात काम होईल. नाही प्रियांनो, या लोकांना पण असं वाटत होतं की परमेश्वर राजा आहे, परंतु परमेश्वर प्रियांनो अदृश्य आहे. परंतु आम्ही बघतो की त्यांना वाटत होतं की एक मानवीय राजा, एक डोळ्याने दिसणारा राजा आम्हाला असेल तर आम्हाला धैर्य येईल आणि आम्ही कित्येक युद्धामध्ये विजय होऊ. त्या अदृश्य राजाकडे ते दुर्लक्ष करत होते. जो राजांचा राजा आहे, ज्याला राजराजेश्वर युगायुग असणारा परमेश्वर आहे, ज्याची सत्ता संपूर्ण राज्यावर आहे, ही सगळ्या गोष्टी ते विसरले होते प्रियांनो. म्हणून प्रियांनो, मी कदापि ही गोष्ट विसरू नये की आमचा राजा हा आमचा परमेश्वर, आमचा प्रभू आहे प्रियांनो. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे आणि सर्व सत्ता केवळ ही आमच्या प्रभूची आहे प्रियांनो. कारण ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही बघतो की दानियेलाच्या 2 अध्याय वचन 47 मध्ये, दानियेल 2 आणि 47, राजाने दानियेलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिव देव व राजराजेश्वर आहे आणि तुला हे प्रकट करीता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे. ओके, या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियांनो, जो नबुकदनेस्सर राजा आहे, ज्यावेळेस प्रियांनो दानियेलाने त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला प्रियांनो, ज्या प्रकारे वचन 46 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, तेव्हा नबुकदनेस्सर राजाने पालथे पडून दानियाला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवावा अशी आज्ञा केली. राजाने दानियालास म्हटले, तुमचा देव
खरोखर देवाधिदेव व राजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रगट करिता आले, म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. हालेलुया. तो प्रभू कसा आहे? रहस्य प्रगट करणारा राजेश्वर त्याला म्हटलेलं आहे. राजांचा देखील ईश्वर तो आहे, देवांचा देव तो आहे, राजांचा राजा तो आहे, प्रभूंचा प्रभू तो आहे. हालेलुया. मग आम्ही मानवीय राजाची अपेक्षा का करावी प्राणो? संपूर्ण राजावर प्राणो त्याची सत्ता आहे प्राणो. मानवीय राजांचा कारकीर्द थोड्या काळाची असते प्राणो, 30, 40, 50 वर्ष, परंतु परमेश्वराची कारकीर्द प्राणो ही युगानुयुग आहे. हालेलुया. कारण त्याच्या राज्याला कधी अंत असणार नाही. तो युगानुयुग राज्य करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्राणो आम्ही मानवीय राजाची किंवा इतर कोणाचीही अपेक्षा करू नये प्राणो, तर आम्ही आमच्या युद्धासाठी फक्त आमच्या स्वर्गीय राजाची अपेक्षा आम्ही करावी प्राणो. आणि जर तो तुमच्या सोबत आहे तर प्राणो विजय तुमचा आहे. हालेलुया. एखादा मानवीय राजा पराजित होऊ शकतो प्राणो. हालेलुया. परंतु तो परमेश्वर नाही, कारण तो राजाचा राजा आहे. त्याच्याकडे असंख्य असं प्राणो सैन्य आहे. मागील दिवसामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की प्राणो परमेश्वराने मला त्याच्या सैन्याचा दृष्टांत दिला होता. खूप मोठं एक स्वर्गीय सैन्य परमेश्वराकडे आहे प्राणो. सर्व प्रकारचे घोडे परमेश्वराकडे आहे, सर्व प्रकारच्या हत्यारी ढाली परमेश्वराकडे आहे आणि परमेश्वर त्यांना आज्ञा करतो प्राणो. मानवीय राजाकडे प्राणो थोडंसं बल आहे, थोडंसं साम्राज्य आहे, थोडीशी कारकीर्द आहे, थोडेसे हत्यार आहे, परंतु त्या परमेश्वराकडं ज्याची गणना पण करता येणार नाही, इतकं मोठं सैन्य, इतकं मोठं हत्यार त्याच्याकडे आहे. तो राजांचा राजा आहे, राजेश्वर त्याला म्हटलेला आहे. परंतु कधी कधी प्राणो आम्ही बघतो की हे जे मानवीय राजा आहे प्राणो, त्यांना स्वतःच असं वाटतं की नाही, हे सगळं आम्ही आमच्याच हिमतीवर मिळवलेलं आहे, हे सगळं राज्य आमचंच आहे. असंच प्राणो आम्ही बघतो की एका राजाला वाटलं होतं. तो राजा कुठला आहे माहिती? नबुखेदनेसर. नबुखेदनेसर कोणाचा राजा आहे? बाबेलचा. का इस्रायलचा आहे? का अमोन्याचा आहे? मला वाटतं तो आमोऱ्याचा आहे. आमोऱ्याचा आहे का? नबुखेदनेसर कोणाचा राजा आहे? आमोऱ्याचा आहे, पलिष्ठांचा आहे, अमालेकाचा आहे. काल सांगितलं मी तुम्हाला. कुठला राजा आहे? बाबेलचा. याच्यामुळेच आम्हाला बायबलच्या राजांचं रहस्य माहिती पाहिजे की कोणते राजे कुठले आहेत, आहे की नाही. सो प्राणो अजून आपण गेलोच नाही राजाकडे, है ना. फक्त अगोदरच कालखंड बघत आहोत, राजाच्या अभिषेका अगोदरच्याच गोष्टी पाहत आहोत. आपल्याला तर आणखी इस्रायलचे राजे पाहिजे आहे, दुष्ट राजे पाहिजे, चांगले राजे पाहिजे, त्यांची कारकीर्द पाहायची, त्यांचा अभिषेक कसा झाला तो पाहायचा आहे. त्यानंतर प्राणो आम्हाला यहुद्यांचे राजे बघायचे आहे. यहुद्यांच्या राजामध्ये ज्या राण्या झाल्या त्या पण आपल्याला बघायच्या आहे. सो खूप मोठा इतिहास आहे प्राणो हा. आणि हे 7 दिवस पण कमी पडतील या सगळ्या गोष्टीला, परंतु होईल तितकं प्राणो आम्ही शॉर्टकटमध्ये का व्हायना परंतु पूर्ण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आम्ही बघतो की जो नबुखेदनेसर राजा आहे प्राणो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, दानिएल याचा 4 अध्याय वचन 28 मध्ये 26 आणि 28 वाचा. त्यांनी त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवायचे सांगितले. याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे. हे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य निश्चयाचे तुला मिळेल. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की त्यांनी त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवायला सांगितले, याचा अर्थ हा की सत्ता म्हणजे राज्य हे स्वर्गातील देवाचे आहे. हालेलुया. मानवाचं राज्य तात्पुरतं आहे प्राणो. ही गोष्ट प्राणो इस्रायल लोक विसरून गेले होते प्राणो. ज्या प्रकारे आणखी पुढे लिहिलेलं आहे, सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे, हे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य निश्चयाने तुला मिळेल. म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी, तू पाप सोडून धर्माचरण करावे, अधर्म सोडून गरिबावर दया करावी, अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य
अधिक काळ राहील. हे सगळे नबुखेदनेसर राजा याचवर गुदरले. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना. सो हा राजाच्या मनामध्ये मीपणा आला. काय आला? की हे मी माझ्याच वैभवाने, माझ्याच वैभवासाठी, माझ्याच पराक्रमाने मी हे बांधिलं आहे. सो कधी कधी परमेश्वर प्रियानो आम्हाला एखादं पद देतो प्रियानो. तो राजा आहेत, आम्ही कोण आहोत? राजकन्या आहो, राजपुत्रा, बरोबर. आणि एखाद्या गोष्टीवर जर आम्हाला घमंड आला या नबुखेदनेसर सारखा, की हे माझंच आहे, हे माझंच आहे, मीच मिळवलेलं आहे, हे मला परमेश्वराने दिलेलं नाही, हे माझंच आहे, हे मी माझ्या कर्तृत्वाने, माझ्या कष्टाने, माझ्या श्रमाने मिळवलं. असाच घमंड प्रियानो मी बघतो की नबुखेदनेसर राजाला आला. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 30 मध्ये, त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधिले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघताच तोच आकाशातून वाणी झाली की, हे राजा नबुखेदनेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवीय राजावर परात्पर देवाची सत्ता आहे व ते पाहिजे त्यास तो देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. सो हा बायबल मधला असा पहिला राजा आहे की ज्याने गवत खाल्लं. मी मागं मला वाटतं बोलले होते त्याच्यावर ना, की कुठल्या राजाने गवत खाल्लं, हे की नाही. सो हा कुठला राजा आहे? बाबेलचा राजा नबुखेदनेसर, ज्याने काय खाल्लं? गवत खाल्लं. विचार करा प्रियानो, एक राजा किती सुंदर अन्न खात असेल, विचार करा बरं, आहे की नाही. पर फक्त घमंड, मी माझ्या पराक्रमाने, माझ्या वैभवाने, माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानाने, असे विचार आले की समजून घ्या गवत खायची वेळ येणार आहे. म्हणून असे विचार मनात येऊ देऊ नका. प्रभू जे आहे ते केवळ तुझ्याकडून आहे. हालेलुया. आज जेही माझ्याकडे आहे प्रभू हे तुझं आहे. प्राणो, या जगामध्ये कुठली गोष्ट आम्ही आणली नाही आणि कुठली गोष्ट आम्ही घेऊन जाणार नाही. योब म्हणतो की मी आईच्या उदरातून नग्न आलो आणि मी नग्नच जाणार आहे. मी काही आणलं नाही, मी काही घेऊन जाणार नाही. मी काही घेऊन आलो नाही, काही घेऊन आम्ही जाणार पण नाही. किती संपत्ती, किती वैभव असलं, किती ज्ञान असलं, कुठल्याही गोष्टी, किती मोठं पद असलं, सगळ्या गोष्टी जरी आमच्याकडे असल्या तरी त्या इथेच राहणार आहे. फक्त आमचे चांगले कर्म आणि नीतिमत्व आमच्या सोबत येणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, मी कदापिही या प्रकारचं घमंड, या प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनात न येऊ की हे माझं आहे, माझं घर आहे, हे माझं वैभव आहे, हे माझं ज्ञान आहे, ही माझी संपत्ती आहे, ही माझी समृद्धी आहे, ही मुलं माझी आहेत. नाही प्रियानो, मुलं देखील ही कोणाची संतती आहे? ती फक्त आपल्याला राखण करण्यासाठी देवाने दिलेली आहे. त्यांचा खरा बाप हा परमेश्वर आहे. फक्त सांभाळण्याकरिता आम्हाला दिलेलं ते धन आम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे. त्याला कुठल्या प्रकारचा जंग लागू द्यायचा नाही, कारण ही परमेश्वराची देणगी, परमेश्वराचं धन आहे. जर ते धन खराब झालं तर परमेश्वर त्याचा हिशोब तुमच्याकडून घेणार आहे. म्हणून आम्ही सावध असलं पाहिजे. आमच्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या पाल्याबद्दल आम्ही खूप जागृत असणं गरजेचं आहे. आम्ही काही नाही तर निदान त्यांच्यासाठी उपास प्रार्थना तर करू शकतो. कदाचित ते ऐकत नसतील, परंतु परमेश्वर प्रियानो, या परमेश्वराला लोहार म्हटलेलं आहे की नाही. लोहाराचं काम काय आहे? लोहार काय काम करतो? ब्लॅकस्मिथ म्हणतात है ना. ब्लॅकस्मिथचं काम काय असतं सिस्टर? लोखंडाला काय करायचं? वाकवायचं, त्याला ठोकायचं आणि आकार द्यायचं, है की नाही. ठीक आहे, आम्ही लोखंडाचं काम करू शकत नाही, परंतु आम्ही जो लोखंड आहे किंवा जो लोहार आहे त्याला तोच आम्ही सांगू शकतो की याला, या लोखंडाला ठोकून तू नीट कर परमेश्वरा, है की नाही. मग त्याला माहिती याला कसं भाजायचं
कसा हातोडा मारायचा, कुठे वाकवायचं, कुठे आकार द्यायचा, कुठे कमी करायचं, कुठे जास्त करायचं, आणि याला कसा आकार द्यायचा आणि या व्यक्तीला कसं उपयोगात आणायचं हे परमेश्वराला चांगलं ठाऊक होतं. तो परमेश्वर आहे. ज्यावेळेस त्याला एखाद्या व्यक्तीला भाजायचं असतं, ज्या प्रकारे प्रियानो त्याला तयार करायचं असतं, एक आकार द्यायचा असतं, त्या अगोदर परमेश्वर त्याला कुठे टाकतो माहिती आहे? कुठे टाकतो? अग्नीत. तिथेच ते वितळत ना. ज्यावेळेस समस्या, ज्यावेळेस दुःख, ज्यावेळेस अनेक अडचणी येतात प्रियानो, त्याच वेळेस मनुष्य तुटतो प्रियानो, नाही तर तो सहसा तुटत नाही प्रियानो. परमेश्वर इस्रायल लोकांना काय म्हणतो माहिती? हे लोक कसे आहे? ताठमानेचे लोक आहे, की हे परमेश्वरापुढे झुकत नाही. किती ताठपणा जरी असला तर परमेश्वराला झुकवता येतं. परमेश्वराला आमची एक एक नस माहिती की याला कुठे दाबायचंय, त्याला आमची कमजोरी माहिती की याला कुठे पकडायचं आहे. हा भावनिक आहे तर परमेश्वर भावनिकच अशा गोष्टी करणार की त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे तुटणार. तुम्ही कसेही असू, कितीही कठोर असू द्या प्रियानो, कोणीही कसाही असू द्या प्रियानो, त्या लोहाराला माहिती याला अग्नीच्या भट्टीमध्ये कसं टाकायचं, त्याला कसं हातोड्याने ठोकायचं, वचनाने कसं ठोकायचं आणि कसा आकार द्यायचं. त्या परमेश्वराला कुंभार पण म्हटलेलं आहे. आणि आम्ही माती आहोत. आदम कशापासून बनला? आपण कशापासून बनलो? का लोखंडापासून बनलो? नाही ना, मातीपासून. सो एका कुंभाराला माहीत असतं की प्रियानो कशा प्रकारे माती घ्यायची, कशा प्रकारे आकार द्यायचा, कशा प्रकारे त्याला भाजायचं की ज्याद्वारे तो मजबूत होईल आणि मग त्याच्यावर काही पडलं तरी ते फुटणार नाही, टिकाऊ ते होईल, है की नाही. सो ज्यावेळेस परमेश्वर पण आम्हाला टिकाऊ बनवतो ना प्रियानो, त्यावेळेस परमेश्वर माहिती का आम्हाला तप्त भट्टीत घालून काय करतो? चांगलं भाजून घेतो, है की नाही. कशासाठी? की आम्ही प्रभूमध्ये टिकाऊ. आणि ही अग्नी परीक्षा मग आमच्या समस्या असतील, आमचे आजार असतील, आमचे दुःख असतील, आमच्या निराशा असतील, आमच्या आर्थिक समस्या असतील, कुठल्याही प्रकारची समस्या प्रियानो या प्रकारे आमच्या जीवनावर येईल. परंतु त्यामागे परमेश्वराचा हेतू आहे की ह्या पात्राने काय व्हावं? मजबूत व्हावं. कारण आम्ही प्रत्येक जण त्या स्वामीच्या उपयोगास येणारे पात्र आहोत प्रियानो. हालेलुया. जर आम्ही कच्चे आहोत तर आम्ही टिकू का प्रियानो जास्त काळ? की नाही. विचार करा, जर कुंभाराने त्या मडक्याला जर भाजलं नाही तर ते जास्त वेळ टिकेल का? काय होईल? ते फुटून जाईल. आम्ही फुटके आहोत का? आम्ही टिकाऊ आहोत, मजबूत आहोत, है की नाही. आणि हे मजबूतीकरण कशाने येईल माहिती? देवाच्या वचनाला काय म्हटलेलं आहे? अग्नी, हातोडा, तलवार, आणखी काय म्हटलेलं आहे? देवाचा शब्द. जोपर्यंत प्रियानो वचनामध्ये आम्ही वाढणार नाही, वचनामध्ये आम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आम्ही भाजणार नाही, है की नाही. कारण अग्नीच भाजतो ना. आणि अग्नी हे कशाचं प्रतीक आहे? देवाच्या. कारण देवाच्या वचनाला काय म्हटलेलं आहे? देवाचं वचन कसं आहे? अग्नीसारखं आहे, बरोबर. मग आम्ही अग्नीच्या संपर्कात जर आलो तर आम्ही मजबूत होऊ, तर आम्ही टिकू, नाही तर आम्ही फटकन फुटून जाऊ. फुटायचंय का आम्हाला? किती जणांना टिकायचंय बरं? मग देवाच्या वचनात वाढणार. हे बघा, ज्यावेळेस आम्ही वाढतो ना, ज्यावेळेस अग्नी लागतो त्यावेळेस त्रास होतो. आपण स्वयंपाक करत असताना किती चटके बसतात बरं, किती वाफ लागते, चटके बसतात. फक्त स्वयंपाक करत असताना इतके चटके बसतात, है की नाही. मग आम्ही भाजले जात आहोत आत्मिकरित्या. परमेश्वर आम्हाला आत्मिकरित्या तयार करत आहे, तर त्रास होणार, वेदना होणार, चटके बसणार, आग होणार, परंतु त्याच गोष्टी आम्हाला टिकाऊ बनवणार. हालेलुया. सो तो माझा विश्वास आहे की तुम्ही प्रत्येक जण टिकाऊ आहात. मला मी टिकाऊ आहे, मी टिकाऊ आहे, मी स्वामीच्या उपयोगाचं पात्र आहे. ओके. कारण देवाने तुम्हाला भट्टीत टाकून चांगलं पारखून घेतलेलं आहे. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सोन्यासारखे निघणार आहात, शुद्ध सोनं, हे की नाही. आपण आपला विषय राजा आहे ना, आपण सोन्याकडे गेलो होतो. आम्ही बघतो की ज्या वेळेस प्रियानो ह्या राजाच्या मनामध्ये घमंड आलं,
की हे मी बांधलं, माझ्या वैभवाने बांधलं, हे माझं आहे. आणि आम्ही बघतो की परमेश्वराने त्याला शासन केलं. आणि हा बायबलचा असा राजा आहे की प्राणो त्याने गवत खाल्लं. सो आता तुम्हाला कोणी जरी विचारलं तर तुम्ही सांगू शकाल का गवत कुठल्या राजाने खाल्लं? बायबलच्या राजाने, बाबेलचा राजा नबुखिदनेस्सर. सो आणखी खूप काही गोष्टी नबुखिदनेस्सराबद्दल पण आहे. सो आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सो प्रियांनो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे इस्रायल लोक हे विसरून गेले होते की संपूर्ण मानवीय राज्यावर देवाची सत्ता आहे, परमेश्वराची सत्ता आहे, तरी पण त्यांना असं वाटत होतं एक मानवीय राजा आमच्यावर असावा, है की नाही. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की त्यांनी मागणी केली. कोणाकडे मागणी केली? शमूएलाकडे. आमच्यासाठी तू काय कर, एक राजाची नेमणूक कर, एक राजा तू आमच्यासाठी नेम. आणि आम्ही बघतो की प्राणो परमेश्वराने शमूएलाला सांगितलं की अशा अशा व्यक्तीची तू निवड कर. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, पहिले शमूएल चा 9वा अध्याय आणि एक बनामिनी पुरुष होता, मनुष्य होता. त्याचे नाव कीश बिन एबिएल बिन सरोर बिन बखोरत बिन अफिया असे होते. हा एका बनामिनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता. त्या प्रकारे राज्यपदासाठी शौलाची निवड प्राणू या टायटलच्या खाली आम्ही बघतो की हे वचन दिलेलं आहे की एक बन्यामीनी मनुष्य होता. तर शौल कोण आहे? बन्यामीनी वंशाचा आहे. बन्यामीन कुठल्या वंशातून आहे? याकोबाचे 12 पुत्र, त्याच्यातला हा एक बन्यामीन वंश आहे. आणि तो बन्यामीन वंशातला आहे प्राणो. आणि आम्ही बघतो की प्राणो ह्या व्यक्तीची निवड परमेश्वराने राजा होण्याकरिता केली. ही परमेश्वराच्या मर्जीच्या विरोधात होतं. कारण आम्ही बघतो की लोकांनी मागणी केली होती. परमेश्वराची इच्छा होती की मी यांचा राजा असावा. आणि परमेश्वराने कदाचित काही काळ नियुक्त केला असेल की ह्या वेळात मी निवडलेला राजा उभा करील. परंतु त्या अगोदरच आम्ही बघतो की इस्रायल लोक ओरड करत होते की आमच्यासाठी राजा नेमा, आमच्यासाठी राजा नेमा. आणि म्हणून प्राणो नाविलाजाने परमेश्वराने त्यांना एक राजा दिला प्राणो. परंतु त्याच्या अगोदर परमेश्वर प्राणो शमूएलाला सांगतो ज्या प्रकारे पहिले सॅम्युएल 8:9, फर्स्ट सॅम्युएल 8:9. तर आता त्याचे म्हणणे ऐक, पण त्याची चांगली कान उघडणी कर आणि त्याच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालेल हे त्यास दाखवून दे. ओके. परमेश्वराने प्राणो जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं. त्यानंतर परमेश्वर शमूएलाला म्हणाला, तर आता त्यांचे म्हणणे ऐक, पण त्यांची चांगली कान उघडणी कर. कधी कधी परमेश्वरच सांगत असतो बरं का सेवकांना, आहे की नाही. बऱ्याचदा प्राणो अनेक वचनं आम्ही घेतो, परंतु कधी कधी एखाद्या वचनाचा बिलकुल उलगडा होत नाही. आम्ही खूप मनन करतो, खूप प्रार्थना करतो, परंतु कधी कधी असे मेसेज आहे ते अद्यापही दिलेले नाही, किंवा फक्त त्याचं टायटल लिहून ठेवलेलं आहे परंतु त्याचं स्पष्टीकरणच परमेश्वराकडून आलं नाही. परंतु काही काही असे अध्याय असतात प्राणो की जो परमेश्वर ते वचन देतो आणि त्याचं पूर्ण प्रगटीकरण देतो. परंतु असे काही वचन असतात की ज्याचं वचन प्राणो कधी कधी आम्ही स्वतःहून सिलेक्ट करतो, परंतु ते कधी कधी त्याचं प्रगटीकरण होत नाही. ते तसेच अजूनही ब्लँक पडलेले त्याचे पेजेस. परमेश्वर जेव्हा त्याचं प्रगटीकरण देईल तेव्हा तुम्हाला देऊ. परंतु असेही काही असतात प्राणो ज्याचं प्रगटीकरण परमेश्वर मुळीच देत नाही. याच्या मागे देवाची योजना असते. आम्ही बघतो की प्राणो कधी कधी परमेश्वराची इच्छा असते की देवाच्या वचनातून आमची कान उघडणी व्हावी. यामध्ये प्राणो आम्ही बघतो की शमूएलाचा कुठलाही रोल नाही. बिचारा संदेष्टा जो परमेश्वराने सांगितलं तो लोकांना सांगतो, है की नाही. तसंच सेवक लोकांचं पण असतं प्राणो. पण आमचं राग कोणाकडे असतं? त्या व्यक्ती की नाही, हे व्यक्ती कदाचित कोणाला बघून बोलत असेल किंवा कोणासाठी. तसं काहीच नसतं प्राणो. ज्यावेळेस शमूएलाला परमेश्वराने सांगितलं त्यावेळेस शमूएलाने त्यांची कान उघडणी केली आणि परमेश्वराने सांगितलं, तर आता त्यांचे म्हणणे ऐक, पण त्यांची चांगली, है की नाही. कधी कधी परमेश्वर प्राणो आता पण सांगतो बरं का, तू तुझ्या लोकांची कान उघडणी कर. कशाच्या द्वारे माहिती? आत्म्याच्या द्वारे परमेश्वर बोलत असतो. परमेश्वर कित्येकदा प्राणो ती वचनं आम्हाला देतो की ह्या वचनातून तू तुझ्या लोकांशी बोल, त्यांची कान उघडणी कर. यामागे देवाचा उद्देश, देवाचा हेतू असतो. आमचाही कुठला हेतू नसतो. आम्ही फक्त माध्यम आहोत.
जसं जसं शमूएल बोलला तसं आम्ही बोलतो, परंतु हे सगळं कोणाकडून असतं? परमेश्वराने सांगितलं होतं. कारण या ठिकाणी स्पष्ट लिहिलं, तर त्याचे म्हणणे ऐक, त्यांची चांगली कान उघडणी कर. हालेलुया. बरं, तर कधी कधी वचनातून होतं आहे की नाही, कान उघडणी होती. त्याच्यामध्ये सेवकांचा रोल नसतो, तर परमेश्वराचा रोल असतो. कारण कुठलाही संदेश मनुष्याच्या इच्छेने येत नसतो. जर देवाने ठरवलं की आम्हाला उभं नाही करायचं, तर कित्येक समस्या येतील, आम्ही नाही उभं राहू शकणार. देवाची इच्छा असेल की हे वचन द्यावं, परमेश्वर कित्येक जरी समस्या आल्या प्रियांनो, तरी देव आम्हाला उभं करतो. मला विश्वास वाटणार नाही, कधी कधी कित्येक टॅबलेट घेऊन प्रियांनो इथे उभे राहतो, जर देवाची इच्छा असेल की आम्ही वचन द्यावं. परंतु कधी कधी अशाही छोट्या किरकोळ गोष्टी येतात की ज्यामुळे प्रियांनो आम्ही देवाचं वचन देऊ शकत नाही किंवा उभं राहू शकत नाही. हे सगळं परमेश्वराकडून असतं. सो आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाने सांगितलं की यांची कान उघडणी कर, सो परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे प्रियांनो आम्ही बघतो की शमूएलाने त्याची कान उघडणी केली आणि शमूएलाला परमेश्वराने सांगितलं की अशा अशा व्यक्तीचा तू अभिषेक कर, त्याला तू निवड. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, पहिले शमूएलाचा 9वा अध्याय वचन 15, शाऊल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की, सो एखाद्या व्यक्तीचा अभिषेक जर करायचा असलं तर ती निवड परमेश्वराकडून असतो. तो परमेश्वराकडून तो आदेश मिळतो आणि त्यानंतरच त्या व्यक्तीचा काय होतो? अभिषेक होतो. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे शमूएलाची आणि शाऊलाची भेट होते. तुम्हाला माहिती मागे मला वाटतं मी अभिषेकाच्या सभेमध्ये बोलले होते की त्याची गाढवी हरवते आणि तो कोणाकडे जातो? शमूएलाकडे, ठीक आहे ना. अभिषेक होण्याच्या पूर्वी जर तो अध्याय तुम्ही जर वाचला प्रियांनो, तर तुमच्या संपूर्ण लक्षामध्ये येईल की कशा प्रकारे त्याचे गाढवं हरवतात आणि प्रियांनो तो त्या शमूएलाकडे जातो. सो परमेश्वराची योजना पूर्ण होण्यासाठी प्रियांनो परमेश्वर त्या मार्गाने आम्हाला नेत असतो, आहे की नाही. त्यावेळेस आमच्या अनेक गोष्टी गमावल्या जातात, परंतु देवाची इच्छा आहे की ज्या गोष्टी त्याने आमच्यासाठी प्लॅन केलेल्या आहे, ज्या सेवकाची आमची भेट घालायची आहे, त्याकडे आम्हाला जर घेऊन जायचं असेल तर प्रियांनो अनेक गोष्टी आमच्या गहाळ होतात, मिस कराव्या लागतात. शाऊलाने काय मिस केलं? त्याच्या गाढवी, बरोबर. वचन 9 मध्ये तुम्ही जर वाचलं तर त्याबद्दल तुम्हाला समजून येईल. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे त्याच्या गाढवी हरवल्या म्हणून प्रियांनो तो शमूएलाकडे गेला विचारण्यासाठी. त्याच्या चाकरने सांगितलं की या ठिकाणी देवाचा संदेश असतो, तो कदाचित आपल्याला सांगेल की आपल्या ज्या गाढवी आहे, ज्या हरवलेल्या गाढवी आहे त्या कोठे आहे त्याबद्दल तो सांगेल. आणि म्हणून प्रियांनो आम्ही बघतो की तो कोणाकडे जातो? शमूएलाकडे जातो. सो कधी कधी काहीतरी निमित्त परमेश्वर ठेवतो की आम्ही तिथपर्यंत जावा, देवाच्या भुवनामध्ये जावा, देवाच्या लोकांपर्यंत जावा आणि आमचा अभिषेक आम्हाला मिळावा, यासाठी परमेश्वर काहीतरी निमित्त आमच्यासाठी ठेवतो. कधी कधी ते आजारपण असेल, एखादी समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, एखादी कुठल्याही प्रकारची समस्या असेल की ज्या समस्येमुळे आम्ही त्या देवाच्या सेवकाकडे किंवा देवाच्या भुवनाकडे जाण्याचा मी निश्चय करतो की मी या ठिकाणी जाईन म्हणजे माझी समस्या सुटेल. शाऊलाला पण तसंच वाटलं की मी या द्वेष्टाकडे गेलं म्हणजे द्वेष्टा मला सांगेल की तुझी गाढवी कुठे आहे की नाही. म्हणून कधी कधी अशा गोष्टी आमच्या जीवनातून मिस होतात. आमचं काहीतरी गहाळ होतं आणि हे फक्त निमित्त असतं परमेश्वराकडे येण्याचं. असं झालंय कधी? झाले का तुमच्या जीवनामध्ये? काहीतरी मिस केलं का म्हणून तुम्ही इथे आज आहात, है ना? काहीतरी समस्या आली म्हणून तुम्ही इथे आहात. याच्या मागे एकच हेतू आहे की परमेश्वराला तुम्हाला अभिषिक्त करायचं आहे, देवाच्या सेवकाची आणि तुमची भेट घालून द्यायची आहे, तुम्हाला शमूएलाकडे घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठीच कुठलं तरी निमित्त परमेश्वर तुमच्या जीवनात ठेवेल. त्या दरम्यान कदाचित तुम्ही परेशान पण व्हाल. जसं आम्ही बघतो की शाऊल आणि त्याचे चाकर खूप थकले, परेशान झाले प्रियांनो, उपाशी पण होते. कारण त्यांच्या जी थैली होती त्या थैलीतल्या भाकरी पण संपल्या होत्या. कारण वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं, पहिले शमूएलाचा 9वा अध्याय वचन 7 मध्ये, तेव्हा शाऊल आपल्या गड्यास म्हणाला, हे पहा, त्याचकडे जावायचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? आपल्या थैलीतल्या भाकरी सरल्या आहेत, त्या देवाच्या माणसाला न्यावयास आपल्यापाशी काही भेट नाही. आपल्यापाशी काय आहे?
की आम्ही बघतो की प्रियानो त्यांच्याकडे भाकरी पण संपल्या होत्या, पाणी पण संपलं असेल, उपाशी पण असतील. कारण आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळते, एकदा शाऊलाचा बाप कीश याची गाढवे चुकली. काय झाली? चुकली. कधी कधी आमच्या जीवनात पण खूप गोष्टी चुकतात, आहे की नाही, मिस होतात, गहाळ होतात, आणि मग आम्ही त्या शोधायला निघतो. हे गहाळ होणं एक आमच्यासाठी निमित्त असतं, आमची गाढवी चुकणं हे आमच्यासाठी एक निमित्त आहे. तुम्ही काहीतरी गमावताय, कदाचित तुमचं आरोग्य असेल, तुमच्या समस्या असेल, काहीतरी निमित्त आहे की ज्या कारणाने प्रियानो तुम्ही ती वाटचाल करता, त्याला शोधायच्या निमित्ताने का होईना बाहेर पडता, एखाद्या समस्येतून बाहेर पडण्याच्या निमित्ताने का होईना तुम्ही देवाकडे येता, देवाच्या अभिषिक्तांकडे येता, आणि परमेश्वर प्रियानो ही योजना करत असतो तुम्हाला त्या शमूएलाकडे बोलवण्यासाठी. हालेलुया. कारण देवाने प्रियानो तुमच्यासाठी अभिषेक ठेवलेला आहे. तो शमूएलाच्या द्वारे, तुम्हाला कुपीच्या द्वारे, त्या शिंगाच्या द्वारे तो अभिषेक करणार आहे. परंतु त्यासाठी प्रियानो तुम्हाला शमूएलाकडे येणं गरजेचं आहे, देवाच्या संदेष्टाकडे येणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुमचा अभिषेक होईल. आणि त्याचसाठी कुठं ना कुठं आम्हाला आमची गाढवी गहाळ करावी लागेल, किंवा ती आमच्याकडून गहाळ होतील, चुकतील, आमच्याकडून हरवतील. काहीतरी हरवलं तर आम्ही शोधण्यासाठी देवाच्या लोकांकडे येणार. हे फक्त निमित्त आहे प्रियानो, कारण परमेश्वर आम्हाला बोलवत आहे, आमची वाटचाल त्या मार्गाने करत आहे की ते शोधत शोधत आम्ही देवाच्या सेवकाकडे येऊ, शमूएलाकडे येऊ. गाढवी शोधण्याच्या निमित्ताने का होईना, परंतु आम्ही शमूएलाकडे येऊ. कुठल्या का कारणाने हो, पण देवाची, आमच्या देवाच्या लोकांची आमची भेट होईल. आणि त्यानंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा अभिषेक होईल. हालेलुया. जर तुमची कुठली गोष्ट चुकत असेल तर प्रियानो त्याबद्दल खेद मानू नका. गाढवी चुकली असेल तर चुकू द्या, परंतु परमेश्वराने खूप मोठी संपत्ती तुमच्यासाठी ठेवली. परमेश्वराने तुम्हाला राजा करण्याचं ठरवलेलं आहे, म्हणून त्या गाढवीची चिंता सोडून द्या. परमेश्वराने राजा होण्याकरिता, त्याचे राजकन्या होण्याकरिता परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. या छोट्या मोठ्या गोष्टी सोडून द्या प्रियानो, हे तुमच्या जीवनात येतील जातील प्रियानो. परंतु जर देवाने तुम्हाला बोलवलेले, कॉलिंग केलेलं आहे, देवाच्या लोकांकडे बोलवलेलं आहे, तर प्रियानो या गाढवीची चिंता सोडून द्या. परमेश्वर अशा गाढवीचे कित्येक कळप तुम्हाला देईल, आहे की नाही. जर विचार करा, शाऊल जर शमूएलाकडे गेला नसता तर शाऊल राजा झाला असता का? एक राजा म्हटल्यानंतर त्याच्याकडे किती धनसंपत्ती असेल, किती गाढवी, घोडे, मेंढर किती असतील, भरपूर असतील ना. परंतु ते पुढे मिळणार आहे, अगोदर नाही, हे की नाही. कधी कधी आम्ही छोट्याल्या गोष्टी घेऊन बसतो, थोडीशी गाढव त्याची चिंता करत बसतोय. त्या जर सोडल्या नाही तर इतकी मोठी संपत्ती आम्हाला मिळेल का? म्हणून छोट्या छोट्या गोष्टीकडे बघू नका प्रियानो, त्या परमेश्वरासाठी त्याग देऊन द्या. कारण परमेश्वराने प्रियानो राजाची संपत्ती तुमच्यासाठी ठेवली आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे शाऊल शमूएलाकडे जातो आणि त्यानंतर प्रियानो परमेश्वराने त्याला आदेश दिला की तुझ्याकडे मी अशा अशा प्रकारचा व्यक्ती पाठवत आहे, तू त्याचा अभिषेक कर. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएलचा 10वा अध्याय वचन 1 मध्ये, कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली. मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. हालेलुया. सो कुपी. आणि आम्ही बघतो की दाविदाचा जो अभिषेक झाला तो शिंगाने झाला, शल्मोनाचा जो अभिषेक झाला तो शिंगाने झाला, येहूचा जो अभिषेक झाला तो कुपीने झाला. कुपी आणि शिंग, आहे की नाही, फरक आहे की नाही. तुम्हाला कशाने आवडेल बरं? तुम्हाला का तुमचा अभिषेक जो आहे तो कुपीने आवडेल का शिंगाने आवडेल? शिंगाने. का बरं? का बरं? शिंग हे कसं आहे? नैसर्गिक निर्मित आहे, परमेश्वराने ते बनवलेले आहे. शिंग हे परमेश्वराच्या मर्जीला दर्शवतं आणि कुपी ही मानव निर्मित आहे, जी मनुष्याच्या मर्जीला दर्शवते. सो आमचा अभिषेक हा मनुष्याच्या मर्जीने किंवा एखाद्या सेवकाच्या मर्जीने व्हावा की परमेश्वराच्या मर्जीने व्हावा? जर तशी इच्छा असेल तर परमेश्वराला म्हणा की परमेश्वरा शिंगाने तू माझा अभिषेक कर, कुपीने नाही.
मनुष्याच्या इच्छेने माझा अभिषेक होऊ देऊ नको, तर माझा जो अभिषेक आहे, माझं जे पवित्र आत्म्याचे वरदान आहे, ते वरदान मला तुझ्या इच्छेनुसार मिळू दे. शौला राजा होणं ही मनुष्याची इच्छा होती, म्हणून आम्ही बघतो की कुपी म्हटलेलं आहे, बाटली आहे की नाही, बाटली जी मानव निर्मित असते. पण शिंग मानव निर्माण करू शकतो का? शिंगांना कोण निर्माण करतं? परमेश्वर. सप्रियानं आमचा अभिषेक हा देवाच्या मर्जीनुसार, देवाच्या इच्छेनुसार होणं गरजेचं आहे की नाही, माणसाच्या इच्छेने नाही. जर आज तुम्ही अपेक्षा करत आहात की देवाने मला त्याच्या आत्म्याने, त्याच्या सामर्थ्याने भरावा, त्याच्या मर्जीनुसार, तर प्रभूला आज तुम्ही विनंती करा की देवा, माझा जो अभिषेक आहे तो तू शिंगामध्ये तेल घालून, जसं शमूएलाने शिंग घेतलं, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि जाऊन ज्या प्रकारे दाविदाच्या डोक्यावर ते शिंग ओतलं, त्यावेळेस देवाचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचार. तुम्ही आज प्रभूला म्हणा की प्रभू, त्या शिंगाने माझा अभिषेक कर, कुपीने नाही, मनुष्याच्या मर्जीने, मनुष्याच्या इच्छेने नव्हे, तर तुझ्या इच्छेने माझा अभिषेक होते. आणि जर तू आम्ही आज अशा प्रकारची अपेक्षा करत आहात, तर निश्चित परमेश्वर त्याच्या मर्जीनुसार, त्याच्या इच्छेनुसार आज तुमचा अभिषेक करेल. आम्ही आम्ही बघतो की या ठिकाणी शौलाचा अभिषेक झाला कुपीच्या द्वारे. आणि आम्ही बघतो की प्रियानो, त्याच्यानंतर शौलाने परमेश्वराचे आज्ञाभंग केला, परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध तो वागला. प्रियानो, परमेश्वराचा शब्द त्याने पूर्ण पाळला नाही, म्हणून परमेश्वराने त्याला काय केलं? बाजूला सारून दिलं. आणि त्या ठिकाणी प्रियानो मी बघतो की दाविदाची निवड झाली आहे की नाही. सो दाविदाचा अभिषेक आपण उद्या बघूया, दाविदाचा, शल्मोनाचा उद्या बघूया. आणि बाकीचे जे इस्रायलचे राजे आहे, ज्यांचं विभाजन, क्लासिफिकेशन जे झालं, ते आपण उद्याच्या पार्टमध्ये संपूया. बाकीचे पार्ट आणि यहुदांचे जे राजे आहे झालं उद्या तर होईल कम्प्लीट, नाही तर मग चौथा पार्ट घ्यावा लागेल. सो तुम्ही कंटिन्यू करा. यामुळे प्राणो तुम्हाला सगळे राज्य जे सविस्तर बायबलमधले राजे आहे त्याबद्दलची माहिती परमेश्वर तुम्हाला देईल. उद्या आपण दाविदाचा, शल्मोनाचा अभिषेक बघू. त्याचबरोबर इस्रायल आणि यहुद्यांचं जे राज्य विभाजन जे झालं, कुठून झालं, ज्या प्रकारे यराबाम आहे, रहबाम आहे, यांच्यापासून ते विभाजन झालं. आणि हे विभाजन आपण उद्या बघूया. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. हालेलुया. सो आपण आज खूप काही गोष्टी शिकलो आहे की नाही. सुरुवातीपासून, उत्पत्तीपासून आपण राज्य बघितले, त्यांचा इतिहास बघितला, शास्त्रे बघितले, शमूएलाने ज्या प्रकारे शौलाचा अभिषेक केला त्या गोष्टी आम्ही बघितल्या प्रियानो. आणि उद्या मी दाविदाच्या अभिषेकाला बघणार आहोत. सो जसं प्रियानो शौलाचा अभिषेक झाला आणि शौलाच्या ठाई देवाचा आत्मा उतरला, आज त्या प्रभूला म्हणा की प्रभू तू मला अभिषेक कर, तुझ्या वतनाचा अधिपती होण्यासाठी प्रभू तू मला अभिषिक्त कर, तुझ्या पवित्र आत्म्याने, तुझ्या वरदानाने प्रभू तू आज मला भर. या प्रेम आज त्या प्रभूला म्हणा की प्रभू माझा जो अभिषेक आहे तो तुझ्या मर्जीनुसार होत, त्या तेलाच्या कुपीने नव्हे प्रभू, तर त्या शिंगाने तुझ्या मर्जीनुसार प्रभू तुमचा अभिषेक कर प्रभू.